पुढील पिढीला दृष्टिकोनातून त्या पद्धतीने कार्य केलेलं आहे. मला तर असं वाटतं की बाबांनी फार सुंदर असा आदर्श आपल्याला घालून दिलेला आहे की हयात असताना प्रतिष्ठा करून समोरील उत्तराधिकारी नेमणूक केली आणि समोरची वाटचाल आपली सुरुवात करून दिलेली आहे. जो आपल्या डोळ्यासमोर आपल्या पद्धतीने कशा पद्धतीने आश्रम चालला पाहिजे ही भूमिका. आणि म्हणूनच आम्हा सर्वांना असं माझ्या स्वतःचं असं मत आहे की बाबांचा हा विचार एकसंगता कशी राखण्यात येईल गुरुबंधूंमध्ये, त्याचप्रमाणे समाजामध्ये, पंथामध्ये हा बाबांनी दिलेला जो विचार आहे तो अभियान प्रवाहित राहावा हीच खऱ्या अर्थाने बाबांसाठी आदरांजली ठरू शकेल. आणि इतकंच काय, आजच्या या प्रसंगी आम्ही हा जो सोहळा या ठिकाणी दसऱ्याचा जो सोहळा आहे याला मी सोहळा असं म्हटलंय. सोहळा म्हटलं तर आनंद कोणाला वाटेल की सोहळा का म्हणतात, परंतु सोहळा याच्यासाठी आहे की तुम्हाला सांगितलं सर्व आचार्य आपल्या श्री भगवान श्रीकृष्णाने जातश्चै ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतश्च तस्माद परिहार्यर्थे नत्वम शोची, त्याबद्दल शोक करायचा नाही. जो जन्माला येतो त्याचा मृत्यू आहे. आणि म्हणून निश्चितच साधनदाता सर्वज्ञसी चक्रध प्रभूंच्या कृपा प्रसादाने बाबा त्या कैवल्य दुर्गाकडे गेलेले आहेत. आपण त्यांना प्रेमदान द्यावं, प्रेमदान प्रदान व्हावं अशी आशा आपल्याकडनं आपण साधारण आपल्यासारखी शुभेच्छा आपण काय करू, श्रद्धांजली काय देऊ शकणार. आणि म्हणून बंधूंनो, बाबा आपला मार्ग स्वतः प्रशस्त करीत गेलेले आहेत. आणि म्हणून आजच्या या प्रसंगी शासनाच्या निर्णयाप्रमाणे थोडक्यामध्ये ही श्रद्धांजली सभा संपन्न व्हावी असा उद्देश असल्यामुळे आणि तसं आम्हाला लेटर पण आलं असल्यामुळे आज बऱ्याच ठिकाणच्या संत महंतांना बाबांच्या प्रेमामुळे असं वाटलं की आम्हाला बोलवल्या गेलं नाही, आम्हाला सांगितलं गेलं नाही. परंतु तसं नाही, आमचा त्यामागे आपल्या सर्वांना बोलवावं आणि एकत्र गुरुकुळ करावं असा उद्देश होता. परंतु परिस्थिती, कोरोनाची परिस्थिती ही आपल्या समोर डोळ्यासमोर आहे आणि शासनाचा जो महत्वपूर्ण निर्णय आपल्या डोळ्यासमोर आला आणि आपण सावधान असलं पाहिजे. कारण सावध्या वर्तावे सर्वज्ञांनी आम्हाला सांगितलंय आणि म्हणून सावध्या वर्तलं पाहिजे. आणि म्हणूनच या सावधानतेच्या दृष्टीने आम्ही आज या ठिकाणी ही श्रद्धांजली सभा आयोजित केलेली आहे. मी असं म्हणेल आपल्याला की सर्वांनाच आपण वेळ देणार आहोत, परंतु 2 ते 3 मिनिटांमध्ये प्रत्येकाने 10:30 पर्यंत ही आदरांजली संपवायची आपल्याला. कारण की तेवढाच वेळ आपल्यासाठी दिलेला गेला असल्यामुळे तरी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या पद्धतीने आपण श्रद्धांजली अर्पण करावी. आणि मी माझ्या लांबलेल्या विचाराला इथे विराम देतो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. यानंतर आदरणीय श्रद्धे परमपूजनीय महंत आणि त्यासोबत काल आम्ही तसा व्हॉट्सअपला निरोप पण दिला, मेसेज पाठवला. कारण आम्हाला वाटत होतं सर्वांना आपण बोलवावं आणि या अनुषंगाने कृतज्ञता व्यक्त करता येईल. परंतु आम्ही त्या ठिकाणी कमी पडलोय प्रसंगानुरूप. परंतु जे कोणी यावेळेला ऑनलाईन ऐकत असतील त्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे, प्रार्थना आहे की आपण 15 मिनिटं 10:30 वाजता बाबांसाठी एक गाठी नामस्मरण करून भगवंत चरणी प्रार्थना करावी एवढी मी सर्वांना विनंती करतोय. दंडवत दंडवत दंडवत. यानंतर आदरणीय श्रद्धे परमपूजनीय महंत लाडबाबा आपण या ठिकाणी भाव व्यक्त करा. हॅलो बाबा, या ठिकाणी सर्व आचार्यांच्या विनंतीवरून आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की प्रतिनिधी रूपाने प्रत्येकाने एक असं यावं. स्वेच्छा नाम उल्लेख केला जाणार नाही. प्रतिनिधी रूपाने ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्यांनी फक्त श्रद्धांजली अर्पण करावी अशी मी आपल्याकडनं अपेक्षा करतो. दंडवत करा. कैवल्यवासी महाराष्ट्र अधिकरण आचार्य प्रवास श्री मोठे बाबाजी बाबांना मी माझ्या संपूर्ण लाड परिवाराच्या वतीने तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व संत महंतांच्या वतीने बाबांना आदरांजली अर्पण करतो. धन्यवाद.
परमात्मा श्री अनिरुद्धदास बाबाजी यांना आमच्या या भोगली परिवारातर्फे माझी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर उपाध्य कुलभूषण बसून घ्या आंबेवडगाव निवासी श्री मोठे बाबा यांच्या दुःखद निधनामुळे बाजूला बसा कुठेतरी अत्यंत पुढे जा, काय गरज नाही आता नाही करायचं. आघात हा पंथावर झालेला आहे. माझ्या संबंधामध्ये सांगायचं झालं तर माझं नावच आमच्या श्री गुरुवर्य वडोदेकर कैवल्यवासी श्री मोठे विश्वाचार्य बाबा यांनी माझं मधुकर नाव होतं. मग काय नाव ठेवायचं? दादांचं म्हणजे तळेगावकर दादा मुकुंदराव दादा तळेगावकर हे नाव त्यावेळेला फार गाजलं होतं. अत्यंत वैराग्यमूर्ती म्हणून बाबाकडे सारा पंथ पाहत होता आणि आमच्या गुरुजींचं बाबांचं फार मोठं स्नेह. गणाशीला जवळजवळ 6 महिने आदरणीय श्रद्धेय श्री मोठे बाबा किंवा दादा होते. त्यांच्या आई तपस्विनी मातोश्री गीताबाई आणि आमचे वाघडी निवासी सोंगेराज बाबा त्यावेळेला दत्तू म्हणून लहान होते अगदी माझ्यापेक्षा. आणि तिघेही आमच्या सोबत मार्गातून गणाशीला बनल्यावर जवळजवळ 5-6 महिन्याचा सहवास मला लहानपणी मोठे बाबांचा लाभला. आणि त्यानंतरही अनेकदा बाबांची जिथे जिथे भेट होत होती तेव्हा अतीव प्रसन्नता बाबांची लाभत गेली. तर काय सांगावं, वेळ कमी आहे आणि महंत मंडळी आचार्य मंडळी बोलणारी भरपूर आहे म्हणून जास्त वेळ न घेता एक महत्वाची आठवण सांगतो की न्यायंबास ही यादी घेतल्यानंतर मी बाबांना भेटायला आलो आणि आल्यानंतर हे सर्व गाडीचा देव शेंदुरी वगैरे सारं करत इथे आलो आणि सकाळच्या वेळी आम्ही आलो तर बाबा म्हटले मला शेंदुर्लीला जायचं आणि असं त्याला म्हटलं तुम्ही माझ्यासोबत चला. मी जुने कैवल्यवासी मोठे वाहिलेश्वर बाबा कैवल्यवासी कवीश्वराचार्य माहुर पीठाधीश माहुरकर अशोकराज बाबा शास्त्री आताचे कवीश्वराचार्य माहुर पीठाधीश श्री माहुरकर बाबा मधुकर बाबा आमचे ज्येष्ठ गुरुबंधू ललितादेव निवासी श्री आचार्य प्रवर विश्वाचार्य बाबा त्यानंतर आमचे नाणेराज बुवाजी आहेत. तर असे आणि आताचे वाहिलेश्वर बाबा आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री वाहिलेश्वर बाबा तेव्हा डोळसकर बाबा होते. तर अशा प्रकारे आम्ही सर्वजण बाबांच्या आग्रहाखातर शेंदुर्लीला गेलो. एका सद्भक्ताकडे काहीतरी वास्तुशांतीचा कार्यक्रम होता आणि बाबा म्हटले जेवायला आपल्याला इथेच यायचं आंबेवडगावला आणि तिथेही पारायण करणं आवश्यक होतं म्हणून सोबतचे जे काही शिक्षक मंडळ होतं ते सर्व त्यांना बसवलं पारायणाला आणि आमची सर्वांची पूजा करायला लावली बाबांनी. आणि बाबा म्हटले मी यांना घेऊन आता आंबेवडगावला जातो. मग आम्ही आंबेवडगावला आलो तर येता येता गावाच्या जवळ काय एक बैल बंडी अशी दिसली बैलगाडी ड्रायव्हरला आणि त्याने तो थोडस कट मारला आणि समोरून एसटी बस आली त्याने अशी कट मारला. म्हटलं अरे असं का करतो अरे बैलबंडी. अरे म्हटलं बैलबंडी नाहीच आहे पण त्याने अशी कट मारली त्यालाच बैलबंडी दिसली. आम्हाला कुणालाही बैलबंडी दिसली नाही. असा कट मारला की आमच्या गाडीच्या 2 पलट्या चक्केवर आम्ही खाली आणि बाबा समोरच्या सीटवर बसलेले. बाबांचं डोकं माझ्या छातीवर. फेटा सुद्धा बाबांचा मोडला नाही, चष्मा सुद्धा डोळ्यातून निघाला नाही. आणि विश्वनाचार्य अशोकराज बाबा शास्त्री माहुरकर यांनी तो कास फोडून
आम्ही मग एक सर्व निघालो. तर ही एक वृत्त आठवण यासाठी की सुख दुःखामध्ये आम्ही बाबांच्या सोबत होतो. ऍक्सिडेंटच्या तेवढा भयानक प्रसंगी आम्हाला कुणालाही काही झालं नाही, पण आमचे आचार्य श्री पंचेश्वर बाबा आताचे यांना मात्र जबर मार लागला आणि ते अगदी मूर्छितच झाले, म्हणजे कोमातच गेले. बाबा त्याही अवस्थेत त्यांना लवकर उपचारासाठी जळगावला हलवण्यासाठी बाबांनी सूचना दिली आणि सर्व मार्ग इथे स्मरणाला बसवला. बाबा स्वतः स्मरणाला बसले आणि आम्ही बाबांना घेऊन म्हणजे पंचेश्वर बाबांना घेऊन जळगावला गेलो. आणि बरोबर 6 तासानंतर बाबा शुद्धीवर आले आणि म्हणतात इथे कुठे आलो मी, कशासाठी आणलं मला इथे. आणि मग तेव्हा त्यांना सगळं सांगितलं. तर सांगायचं तात्पर्य की बाबांचं जे धीरवीरत्व होतं, धीरवीरा व्हावे म्हणून स्वामींनी जे सांगितलं ते त्यांचं शेवटपर्यंत त्यांचं दर्शन आपल्याला झालेलं दिसतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये बाबांनी धैर्य सोडलेलं नाही. हे नागपूरच्या महावाक्य प्रकरणाच्या सोहळ्यामध्ये दिसून आलं. अत्यंत आघात शेवट बाबांच्या प्रकृतीवर झाले, पण बाबांनी ते जुमानलेलं नाही आणि आत्मसंयम योगाप्रमाणे 2 वर्ष या ठिकाणी सर्वांचा म्हणजे त्याग करून जवळजवळ आत्मने आत्मना तुष्ट, आत्म्यामध्येच आत्म्याने तुष्ट संतुष्ट राहून बाबांनी शेवट आत्मसंयमाची अस्थिपरी आचरलेली आपण पाहिलेली आहे. अशा त्या थोर अधिकरणास महाराष्ट्र अधिकरण आचार्य प्रौढ श्री मोठे बाबास मी व्यक्तिगत माझ्या वतीने मकर लोकळा महानुभाव आश्रम, नागपूर महानुभाव आश्रम आणि आमचे सर्व प्रतिष्ठाने जे आहेत संपूर्ण विराट परिवार न्यायंबाज परिवाराच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. बंधूंनो, माझी नम्र विनंती आपणास की आपण 2 मिनिटांमध्येच श्रद्धांजली अर्पण करा. आपले मोठे बाबा जाऊन आज 10 दिवसांनी या 10 दिवसाच्या निमित्तानं बाबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण संत महंत इतर मंडळी या आपण आहोत. आज बाबांना 10 दिवस लावून नंतर गेल्या 10 दिवसामध्ये बाबांचं एकही दिवस असं गेलं नसेल की त्या दिवशी आपल्याला आठवण झाली नाही. मी आंतरगावचा एक शिष्य म्हणून बाबांसाठी मी आंतरगावच्या वतीनं आंतरगाव आमची जी 5 गाव आहे तर वडिलांसाठी बाबांचं आमच्याकडे इतकं आहे की आमच्या इथं एक वेळा हिंमत नाना पाटील हिंमत नाना पाटील त्यांना नाना बोलणं त्यांनी पहिल्यांदा या बाबांचे जे मोठे भाऊ होते ते आणि यांना मधून नाना बोलत होते आणि त्यांचे इथं असा 15 लोकांचा मार्ग हिंमत नानाने आमच्या अंगावर कालांतराने उभारले. मोठे बाबांचं जरा अपघाती निधन झालं आणि त्यांची बाजू या दादांनी घेतली दादांनी त्यानंतर बाबांनी आणि आमच्या गावात बाबांनी मोठ्या बाबांनी दोन्ही भावांनी की आमच्या गाव विचार करा आणि त्यामुळे माझ्या बाबाच्या आमच्या इथं मंदिर उभं राहिलं आणि आमच्या गावाची सेवा सगळे मानव मंत्री पण या मागणी केली. अशा या माझ्या बाबांना आमच्या आजगावाच्या वतीने श्रद्धांजली वाहतो आणि वेळ पाहायचं आपलं दळण पाहायचं. तया ज्ञानियाचे दर्शने पापा होती पुरस्कारे तयाचा भेर न करावा कवणे भलते निबंधात सर्वज्ञसी चक्रधर स्वामी. आज आपण या ठिकाणी गुरुवर्य मोठे बाबाजी यांच्या आठवणी करता 1989 या ठिकाणी मार्ग त्यावेळेस आला. बाबांच्या संविधानामध्ये 17 वर्ष राहत असताना निराधाराचे आधार माझे बाबा
आणि अशा त्या निराधाराला आधार देऊन बरेचसे पंथेमध्ये आमचे गुरुकुळामध्ये माझे गुणबंधू त्यांनी तयार केले. असा तो वारसा यापुढे चालवावा अशी बाबांची मनोगत इच्छा होती. बाबांच्या सन्निधानामध्ये असताना बाबांना 5 वाजता लिंगाला जाण्याची दैनंदिनी त्यांची आचारसंहिता असायची. एक वेळेस या आंबेवाडीगावला असताना मी बाबांच्या सोबत बाबांचं गुडघे घेतलं आणि खऱ्या अर्थाने तो दिवस 13 तारखेला गुरुवारी मला तो लक्षात आला की बाबा ज्या ठिकाणी लिंगाला बसायचे, ज्या लिंबाच्या झाडाजवळ बसले होते बाबाजी, ते लिंब मोठा तोडला गेला आणि आता तो छोटा लिंब त्या ठिकाणी आहे. बाबा त्या ठिकाणी सातत्याने 1 तास 1 तास पर्यंत बसायचे, मला बाजूला बसायचे आणि बाबा त्या ठिकाणी आटण विजनाला जात असताना त्या दिवशी बाबांना तिथे ठेवल्या गेलं. मला अंतकरण खूप आलं. बाबांनी ती जागा एवढी सात्विक आणि बाबांनी ठरवलं होतं की मी या ठिकाणी शेवट करणार आहे. पण मला बोलावंसं खूप वाटतं, बोलता येत नाही. त्यांनी दिलेले जे गुण आहेत त्या गुणामुळेच आम्ही ठेवतो आहोत. म्हणून बाबांना या ठिकाणी भावपूर्वक सर्वज्ञ श्री स्वामींच्या चरणी दंडवत प्रणाम करतो, थांबतो. बोलायला खूप काय आहे. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. बाबांच्या सहवासातील आणि आश्रमातील जेवढी काही गुरुकुल मंडळी आहे त्यांनी श्रद्धांजली व्हायची नाही. कारण आपण घरातले आहोत, घरातल्या श्रद्धांजली व्हायची नसते. बोध जातृत्व झाले सक्रम, ते अधिकरण भंजे म्हणून या परमार्गी असे महानुभाव पंथाला आधारवड असलेले कैवल्यवासी आंबेवडगाव येथील मोठे बाबाजी आपल्यातून निघून गेले. बाबांच्या खूप काही आठवणी आहेत, परंतु एक आठवण अशी आहे बाबांची. बाबा ज्यावेळेस रिद्धपूरला आले आणि बाबांनी मठात फुलारी संस्थान मठात आल्यानंतर मी वर काही जाऊ शकत नाही, परंतु फुलारी ही दर्यापूरकर पिढीचं कुलबंधन आहे आणि हे कुलबंधन मला नमाज करण्याची इच्छा आहे. आता मी तर पायऱ्या चढून वर जाऊ शकत नाही, म्हणून बाबांना फुलारी, दोन्ही फुलारी आम्ही खाली आलो, नमस केल्या. बाबांनी त्या ठिकाणी असं काही त्या मठाचा जीर्णोद्धार लवकरच होईल असा त्या ठिकाणी आपलं मन व्यक्त केलं. त्याप्रमाणे बाबांच्या त्या कार्याला ताबडतोब सुरुवात झालेली आहे. अशा अनेक आठवणी बाबांच्या, परंतु या ठिकाणी वेळ नसल्यानंतर मी श्री क्षेत्र पंचाळेश्वर, श्री दत्त गुंफा, त्याचप्रमाणे श्री क्षेत्र रिद्धपूरच्या वतीने आणि संपूर्ण दर्यापूरकर शिष्य गाथा, दर्यापूरकर परिवाराच्या वतीने, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय उपाध्य कुलभूषण पैठणकर बाबा आणि श्री क्षेत्र रिद्धपूर या ठिकाणी संपूर्ण संत महंताच्या वतीने बाबांना या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो. पटपट 2-2 मिनिटात बोला. काय पदाकडे वाटतात त्यांच्या स्नेह श्री बाबांचा संबंध 14 जानेवारी 1968 सालापासून तर 13 जानेवारी 2022 पर्यंत असं 54 वर्षापासून त्यांचा आणि आमचा संबंध होता. या संबंधात त्यांनी मला असे लहान भावाप्रमाणे वागवलं. त्यांचं प्रेम,
त्यांच्या स्नेह माझा मला मानते झाल्यानंतर मी काही प्रमाणामध्ये होतो, कुठे जावं काय जावं अशी चिंता होती. आणि अकस्मात मी वाटला आलो, तिथे बाबा होते. बोलता चातुर्मासाचा विषय निघाला. आता बाबा तसं काय बाबा म्हटलं तर म्हणून आमचा गावाचा म्हणून तुझे चातुर्मास ठरवलं. आणि बाबांनी पहिली चातुर्मास आमच्या गावाला ठरवलं. आमच्या पासून सुरुवात केली. आजपर्यंत अव्याहत त्यांच्या प्रेमामुळे, त्यांच्या स्नेहामुळे आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता पडली. असं बाबांचं स्नेह, असं बाबांचं प्रेम होतं. आणि त्याच प्रेमापोटी 2017 मध्ये बाबा टाकलेला आहे. आणि ते मला सांगतात की त्यांना शहापूरला एवढं प्रवचन करावं लागेल, निरूपण करावं लागेल. म्हटलं बाबा माझ्याकडून बाबा म्हणतात नाही, तुला करावाच लागणार. अशा प्रकारे ते स्नेहाच्या पोटी असं म्हणालेलं असं ते स्नेह बाबा, स्नेहाने युक्त असलेले प्रेमा बाबा, श्रद्धा बाबा असं आज आम्हाला सोडून 10 दिवस गेले. 10 दिवसापासून आम्हाला सोडलं गेले. परत मग कैवल्य पदाक्रम घरातलं काम पदाकडे ते वाटचाल करीत आहे. असं ते बाबा स्नेह परिपूर्ण असलेले, श्रद्धावान असलेले, प्रेमान असलेले बाबा, त्या बाबांना संपूर्ण मराठी परिवारांच्या वतीने आणि ठाकरे नावाच्या वतीने भावपूर्वक श्रद्धांजली समर्पण. कैवल्यवासी महाराष्ट्रातील परमपूज्य परमानंद सतीश्री बाबाजी यांना अखेरचा भावपूर्ण निरोप देण्यासाठी आपण एकत्रित आहोत. साधारणतः सर्वांनी श्री चक्रधर प्रभूंचा उद्धारण व्यापार आपल्या खांद्यावर घेऊन बाबांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक कानेकोपऱ्यामध्ये परमेश्वराचं ज्ञानामृत ब्रह्मविद्याशास्त्राची पाणपोई मोक्ष जीवनासाठी लावली. याच्यामध्ये हजारो भाविकांनी, संतांनी, वाचनिकांनी या ज्ञानामृताचं प्राशन करून हा कैवल्यगड गाठण्यासाठी आपली कैवल्य पथाची यात्रा खऱ्या अर्थाने समृद्ध केली. तो ज्ञानसूर्य 13 जानेवारी 2022 मावळला आहे. आपल्या सर्वांच्या दृष्टीने, पंथाच्या दृष्टीने अत्यंत अपरिमित अशी ही हानी झालेली आहे. असे या बाबांना श्रीकृष्ण मंदिर महाभावाश्रम पैठण रोड औरंगाबाद या संस्थेच्या वतीने, सिद्धेश्वरी बाबांजीच्या वतीने आणि संपूर्ण आमचा औरंगाबाद जिल्हा कपाटी परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. हे साधू लोकांचं थांबा, आपण साधू लोकांचं नंतर पटकन चाल बाबा, 2-2 मिनिटं राख बा, लांबू नका जरा. आदरणीय श्रद्धेय आपल्या सर्वांच्या श्रद्धास्थान आचार्य श्री मोठे बाबा आंबे वडगाव बाबांच्या 10व्याच्या निमित्ताने सर्वच आचार्य मंडळी, संत महंत, तपस्विनी भगिनी, वाचनिक बंधू भगिनी, सर्व आंबे वडगाव ग्रामस्थ, आश्रमस्थ. मी जास्त बोलणार नाही, पण बाबांना मला जे सांगितलं तेवढंच सांगितलं आणि याच्यापेक्षा जास्त काय सांगणार नाही. बाबांना कोणासाठी 19 मध्ये भेटले जायचे, 2019 मध्ये मार्ग आला जायच्या लोकांना.
आता तिथे अनेक मार्ग मिळाले. आपण येथे त्या गोष्टीची आठवण झाली आणि 1 महिन्यामध्ये चैतन्य निर्माण झालं श्री क्षेत्र जायचं देव इथे. प्रत्येक जण आपापल्या परीने मार्गाला क्रिया करू लागला. एक दिवस मीही ठरवलं आणि माझ्याकडे अमरावती निवासी श्री बाबाजी यांच्या माध्यमातून एक मूर्ती नमस्कारी आणली आणि बाबांच्या हाताने त्या मूर्तीची स्थापना केली. त्यावेळी गोष्ट बाबांनी सांगितली, तेवढी त्या ठिकाणी मी सांगणार आहे की बाबा म्हटले, एका गुरुने एका शिष्याला असं सांगितलं की त्या कपाटामध्ये एक काचेचा ग्लास आहे, तो ग्लास घेऊन ये, पाणी भर आणि ग्लास घेऊन ये. त्या शिष्याने तो ग्लास आणला, गुरुच्याकडे दिला. गुरुने सांगितलं तुझ्याच हातात असू दे, पण या ग्लासाची किंमत काय आहे म्हणून मला सांग. काचेचा ग्लास. तर बाबा याची किंमत काय असेल? आहे 20 रुपये. ठीक आहे, म्हणजे पाणी टाकून दे, त्याच्यामध्ये दूध भर, त्याच्यामध्ये केशर टाक, साखर टाक आणि तो ग्लास घेऊन ये. परत तो ग्लास त्या शिष्याने गुरुकडे आला. हे बाबा मला सांगताय, मी तुम्हाला सांगतोय. आणि तो ग्लास जेव्हा त्या गुरुकडे त्या शिष्याने द्यायचा प्रयत्न केला, त्यांनी सांगितलं की तुझ्याच हातात असू दे, आता या ग्लासाची किंमत किती हे सांग. मग तो म्हटलं की आता दूध आहे 40 रुपये. बरं 40 तर 40, म्हणजे आता हे दूध पिऊन घे. बरं त्याच्यामध्ये काजू बदाम अक्रोड टाक आणि हा ग्लास इकडे घेऊन ये. परत त्या शिष्याने त्याच्यामध्ये काजू भरले, बदाम भरले, अक्रोड भरले, पिस्ता भरला. तो ग्लास गुरुकडे आला. मग गुरुने विचारला, आता याची किंमत काय? म्हटले याची किंमत 200 रुपये. मग हे मी खाऊन घे म्हटले, बाजूला ठेव, तुला खायचं तेवढं खाय. आता याच्यामध्ये हिरे, माणिक, मोती, रत्न, जवाहर भर आणि तो ग्लास माझ्याकडे घेऊन भरले काय? आणि तो ग्लास गुरुकडे आणला. म्हटले आता याची किंमत काय? म्हणजे आता याची किंमत गुरुजी मला सांगता येणार. बस ग्लास तोच आहे, त्याच्यामध्ये असलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूमुळे त्या ग्लासाची किंमत वाढली, वस्तूमुळे ग्लासाची किंमत वाढली. तसं माणसाच्या गुणामध्ये माणसानं गुणाची वृद्धी केली, कलेची वृद्धी केली, ज्ञानाची वृद्धी केली, तर तो माणूस हा अशा प्रकारे त्याची सुद्धा किंमत वाढत जाते, त्याचं सुद्धा महत्व वाढत जातं. आणि जीवनामध्ये जास्तीत जास्त गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न आपण करत राहावा, अशी बाबांनी त्यावेळेस प्रेमळ सूचना किंवा प्रेमळ मला निरोपण त्या ठिकाणी केलं. ती आठवण बाबांची या ठिकाणी सांगतो. आदरणीय पूजनीय श्री नवे बाबा यांच्याकडे बाबांनी जबाबदारी सोपवली मार्गाची. बाबांची प्रसन्नता आहे आणि ते बळही त्यांना पुढं बाबांची जी काही परंपरा चालवतील अशी अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि जाळीच्या येथे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रभात अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष बाबा श्रद्धांजली वाहतीलच, पण कदाचित नाही वाहिली तर मग जाळीचा देव राहूनच जाईल. आता बाबा तसे जाळीच्या देवाचेच आहे, कोणी बुलढाण्याचं म्हणतात, पण जाळीच्या देवाच्या लोकांना ते जाळीच्या देवाचेच वाटतात. त्यामुळं मी जाळीच्या देवाच्या वतीने आचार्य प्रभातचे ऋणाकर बाबा, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रभात कैवल्य पत्रिकाश्रमाचे संचालक आचार्य श्री आंबेडकर बाबाजी, आचार्य प्रभू श्री भीष्माचार्य बाबा, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रभू पारिगंडले कुलाचार्य श्री मोठे बाबाजी आणि गायताला येथील सर्व संत महंत पुजारी बांधवांच्या वतीने, माझ्या समस्त चिचोलीकर परिवाराच्या वतीने मी बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. दंडवत प्रणाम. दंडवत. नांदेड जिल्ह्यातील सर्व मठ, मंदिर, आश्रमस्थ मंडळीच्या वतीनं व नांदेड जिल्ह्यातील सर्व भक्त मंडळीच्या वतीनं बाबांना दंडवत करतो व श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. कैवल्यवासी परम आदरणीय पूजनीय प्राप्त स्मरणीय आचार्य प्रवर आंबेडकर
वडगावचे बाबाजी यांना आज अंतिम निरोप देण्यासाठी आपण एकत्रित आलेलो आहे. बाबांनी आमच्या गावाला 1988 साली छात्रवास केली व आमच्या लोकांना आम्हाला संस्कारित केलं. अशा बाबांना श्री दत्त मंदिर सांगलीचे ग्रामस्थ मंडळी, श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालय फैजपूर यांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली. ज्या पारमानंद कुळामध्ये बाबांनी या कुळाचं नाव अभिमानाला घ्यावं इतक्या उंचीवर लिहून ठेवलं. ती उंची पारमानंद कुळाला गाठता येणं कदाचित शक्य नसेल, परंतु बाबांनी ती उंची गाठली. नित्यविधीचा आचार धर्म आणि निमित्तविधीचं परिपालन याचं तंतोतंत मिश्रण बाबांनी आपल्या जीवनामध्ये हे समाजाला एक आदर्श दाखवून दिलेला आहे. अशी आमच्या पारमानंद कुळाला पोरकं करून बाबा निघून गेले. परमपूज्य आदरणीय श्रद्धेय परमादरणीय पारमानंद कुळाचार्य जाळी साधू तथा जळगाव या आश्रमाचे संचालक तसेच संपूर्ण लासूरकर परिवार या परिवाराच्या वतीनं बाबांना भावपूर्ण श्रद्धा. कैवल्यवासी परमपूज्य परमादरणीय परमश्रद्धे परावरत्न मोठे बाबाजी आज आपल्याला माहीत महानुभाव पंथामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. बाबांच्या ठिकाणी मला 1992 साली अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य असं जाणवलं. ज्यावेळेला आम्ही शेंदुर्णीला 30-40 हजार लोकांचा मोठा कार्यक्रम होता 3 दिवसाचा, अखिल भारतीय महानुभाव साहित्य संमेलन दुसरे. त्यावेळेला आमची 600 लोकांची कार्यकारिणीची समिती होती आणि अनेक लोकांनी वेगवेगळे व्यापार म्हणजे कामं सोपवले घेतले. परंतु जे संत दर्शन आम्हाला मिळणार होतं, संतांचं मार्गदर्शन मिळणार होतं, मोठमोठे अधिकरण येणार होते, त्या अधिकरणाची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नव्हतं. त्यावेळेला आमची मिटिंग आटोपून ज्यावेळेला मी बाबांच्या भेटीला आलो आणि म्हणे काय झालं शास्त्री उदास काय म्हटलं, बाबा सगळं झालं, परंतु जे मोठमोठे अधिकरण संत महंत येणार आहे त्यांची उडबैस वगैरे करणं आणि त्यांची सेवा करणं, त्यांची व्यवस्था करणं याच्यासाठी आपण सध्या आम्ही कमी पडतोय. शास्त्री काही काळजी करू नका म्हणे, त्याची जबाबदारी मांडली. एवढंच नाही तर तुम्हाला जे वाढपे वगैरे सगळं काही लागेल ती देखील जबाबदारी मांडली. म्हणजे बाबांची जी दृष्टी होती केवळ महानुभाव म्हणजे अधिकरण असलेले मोठे बाबा, जुनी दृष्टी, जुने विचार, जुने आचार असून देखील नवीन दृष्टीने ज्या वेळेला साहित्याचा विचार काही केला जातोय त्या साहित्या संबंधी काही या ठिकाणी चर्चा होणार आहे आणि साहित्यिक येणार आहे. तर अशा वेळेला म्हणून बाबांनी जे मार्गदर्शन केलं, बाबांनी जो सहयोग दिला, त्यावेळेला बाबांची ही दृष्टी नवीन तरुण लोकांना देखील म्हणजे उभं करण्याची जी शक्ती होती, जी प्रेरणा होती, ती बाबांच्या ठिकाणाहून मला मिळाली. आणि नंतर बाबा अनेक वेळा अनेक समारंभामध्ये आले आणि त्यांनी मार्गदर्शन करत राहिले. तर अशा प्रकारच्या बाबांच्या पुढच्या मार्गदर्शनाला आम्ही निश्चितच म्हणजे आता या ठिकाणी पोरके झालेलो आहोत. अशा या माझ्या आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमादरणीय श्री बाबाजींना भुसावळ व भुसावळ परिसरातील अनेक संत महंत आणि वास्तविक मंडळाच्या वतीनं मी बाबाजींना श्रद्धांजली देतो. आज आपण अत्यंत दुःखामध्ये होत असलेला हा आजचा बाबांचा हा अंतिम निरोप. बाबांना सर्वजण आपण
भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। या श्रद्धांजलीच्या निमित्ताने माझे श्री गुरुवर्य रणयचे वासी निवासी मोठे बाबाजींच्या वतीनं या ठिकाणी मी उभा आहे। बाबा या ठिकाणी येणार होते, परंतु प्रकृती स्वास्थ्य ठीक नसल्यामुळं बाबांनी या ठिकाणी मला पाठवलेलं आहे। बाबांचं जीवन हे आमच्यासाठी एक साफल्यरूप होतं। बाबांच्या ठिकाणी आम्हाला एक ऊर्जा होती, ती ऊर्जा आज आमच्यासाठी कुठेतरी हरपलेली आहे। कारण आमची परंपरा आहे की गुरुनिमित्ताचे देह गेल्या झाडा पुढील अनुसरला अभेदला का रक्षण सरले रक्षण खूप काठी। संपूर्ण संप्रदायाला बाबांचं हे खूप काठीप्रमाणे मार्गदर्शन होतं, रक्षण होतं, असे बाबाजी आपल्यातून निघून गेलेले आहेत। आणि बाबाजींचा हा ओलावा कायमस्वरूपी आमच्यासाठी आज जे बाबांच्या शब्दाने नुसतं भेट झाल्याबरोबर जे आम्हाला अमृत संजीवनी मिळत होती, बाबांना आम्ही जाण्याच्या 4 दिवस अगोदरच भेटून गेलो। त्या ठिकाणी आमच्या इंदुताई बसल्या होत्या, परंतु त्या अवस्थेत बघून मला बाबांचं ती अवस्था बघून मला हृदयाला फार हेलावून येत होतं। कारण प्रत्येक वेळेला बाबा बोलत होते, गेल्यानंतर मायेचा हात आणि बाबांचे ते शब्द आमच्या संपूर्ण पंथाची तर गाणी झालेलीच आहे। म्हणजे विशेष करून आम्हा उपाध्ये कुळाला जे काही एक बाबांचं एक भरलेपण होतं, त्या रूपाने आम्ही जे बाबांकडे बघत होतो आणि ती आमच्यासाठी कायमस्वरूपी आज बाबांचे हाक शब्द हे आमच्यासाठी पोरके झालेले आहेत। ही आमची विशेष एक उणीव आम्हाला कायमस्वरूपी आमच्या या कुळाच्या माध्यमातून जाणवणार आहे। असे कैवल्यवासी बाबाजी कैवल्य प्रवास करण्यासाठी आज आपल्यातून निघून गेलेले आहे। त्यांचं जीवन त्यांनी श्री चक्रधरांच्या चरणाशी समर्पित केलेलं होतं आणि त्या निमित्ताने आज आमचे श्री गुरुवर्य बाबाजी आश्रमामध्ये बाबा म्हटलं की तू जा, मी त्या आश्रमातच आज बाबांच्या निमित्तानं संपूर्ण मार्ग स्मरणाला पारायणाला बसून बाबा त्या ठिकाणी आज श्रद्धांजली समर्पित करत आहेत। अशा कैवल्यवासी गुरुवर्य श्री मोठे बाबाजी आपल्यातून निघून गेले। बाबांच्या प्रती ही भाव स्मरणांजली संपूर्ण या ठिकाणी श्री वर्धनस्थ विठ्ठल कुळाच्या वतीने तसेच अखिल विश्व महाभाव परिषद आणि आम्हा सर्व विठ्ठल आश्रमस्थ परिवाराच्या वतीने बाबांना ही शब्द श्रद्धांजली श्री चक्रधरांच्या चरणाशी समर्पित करतो। महाराष्ट्राधिकरण आदरणीय श्री परमपूजनीय त्रिकटांडीयुक्त पूजनीय गुरुवर्य मोठे बाबाजी कैवल्य गडाकडे प्रवास करते झालेले आहेत। त्याचं दुःख आमच्या हृदयामध्ये दाटून येत आहे। श्री दत्त मंदिर वणी आमचे गुरुवर्य परमपूजनीय पट्टाधिष्ठित जयकृष्ण बाबाजी दर्यापूरकर, त्याचप्रमाणे श्री दत्त कृष्ण मंदिर घुग्गुस रोड कुटाळा चंद्रपूर, श्री कृष्ण ज्ञान मंदिर लोणारा, श्री दत्त गोपाल मंदिर वरोरा, श्री दत्त मंदिर करणवाडी, श्री दत्त मंदिर सिंदोला या सर्वांच्या वतीने बाबांना आदरांजली भावपूर्वक अर्पण करतो। धन्यवाद। उपस्थित संत महंत आचार्यगण, कैलासवासी गुरुवर्य आचार्य मोठे बाबा, महानुभाव पंथाचे आधारस्तंभ यांना मी खानदेशच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं संत महंत या आश्रमातील आंबेवडगाव वासियांच्या उद्देश मंडळीच्या वतीनं भावपूर्ण सुमन अर्पण करतो। रोज बेमौत मरा करते हैं उड़ने वाले, रोज बेमौत मरा करते हैं उड़ने वाले, मरकर भी मर नहीं सकते धर्म कार्य करने वाले। दंडवत प्रणाम। कैलासवासी मोठे बाबा यांना पुन्हा काही जास्त बोलण्यात गेले नाही। आम्ही करसगाव
आणि इतर आजूबाजूचे कृषी मंडळी आणि पानवे परिवारातर्फे मी नम्र आदरांजली वाहतो. गोपाल कृष्ण महाराज की जय. आज आपण आदरणीय आंबेवाडी मत्स्य बाबाजी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. बाबांनी आपल्या बोधच्या प्रवचन मार्गफिरतीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर महानुभाव पंथाचा ध्वज फडकवलेला आहे व बाबांच्या मार्गदर्शनातून महानुभाव पंथाला फार मोठं योगदान मिळालेलं आहे. या मार्गदर्शनाला व बाबांच्या संस्कारित जे आपल्याला संस्कार मिळत होते त्या संस्काराला आपण पारखे झालेलो आहोत. परिवाराला जे दुःख झालेलं आहे त्या दुःखात सहभागी आहोत. अखिल भारतीय महानुभाव परिषद, फलटण देवस्थान ट्रस्ट, डोंबिग्राम देवस्थान ट्रस्ट, विद्वांस परिवार संबंधित सर्व परिवाराच्या वतीने बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली. अमरावती बाबा आज हमारे बीच में बाबा जी नहीं है, लेकिन उसकी प्रेरणा, उसकी यादें हमारे साथ है. क्योंकि एक बार बाबा जी हमें मिले कराची में, ईदपुरी का प्रोग्राम था. तो बाबा जी ने हमें बोला कि भी क्या करे राजू आप. मैं कहा बाबा जी आपका इंतजार कर रहे हैं हम. तो काहे का इंतजार कर रहे हैं बाबा जी, आप मुझे संन्यास दे दो. बाबा जी ने इतना बोलते ही कहते जाओ सतारा और आप हमारा इंतजार करो, उधर अभी बैठ जाओ सतारा है. और वहां बाबा जी ने हमें आज्ञा देकर भेजा और हमें संन्यास दिया. जब उधर संन्यास लेकर हम इधर से आए तो बाबा जी कहते, बाबा जी ने बोला क्या कर रहे राजेंद्र मुनि. बाबा जी आप मुझे आज्ञा दो, हम सेवा करते हैं. बाबा जी ने कहा भाई हाँ भिक्षा मांगो. बाबा जी मेरे लिए तो भिक्षा मांग लूंगा मैं, लेकिन मंडली के लिए. बाबा जी कहते जाओ मंडली के लिए मांगो आप. पट्टी बाजार, जामले, पाचोड़ा, भड़गांव, कराची सब जगह गया, भाजी पाला भिक्षा मांगा और बाबा जी को अर्पित किया. बाबा जी देखो थोड़ा ही भिक्षा लाया. कोई नहीं थोड़ा है लेकिन भाव तो तुम्हारा शुद्ध है. इसी तरह से बाबा जी को मैंने बोला एक बार, बाबा जी ये सभी भिक्षा भाजी पाला तो मैं लाता हूँ, लेकिन मुझे ज्ञान नहीं मिलता. ये सभी 3 बजे पोथी आप चलाते हो, लेकिन मैं 7 बजे आता हूँ. तो बाबा जी ने बोला कोई बात नहीं, आप भिक्षा लेते आओ, आपके लिए व्यवस्था बनाएंगे. तो इसलिए बाबा जी ने 9 बजे स्पेशल पोथी लगा ली मेरे लिए. ऐसी बाबा जी को प्रेरणा हमें नहीं मिलेगी. ऐसे बाबा जी ऐसे बाबा जी को मेरा सभी परम पूज्य आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री बाबांना आपण निरोप देण्यासाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी सगळेजण उपस्थित झालेला. सूर्य धरणीवर अवतरतो तेव्हा पोटामध्ये 7 रंग घेऊन तो धरणीवर अवतरत असतो. दिवस असा उजाडतो तरी प्रत्येक दिवसाच्या इतिहासाला असंख्य वेगळी पाने असतात. काही ज्ञात असतात, काही अज्ञात असतात. 13 तारखेच्या दिवसाच्या इतिहासाचं अज्ञात पान उघडलं आणि बाबा आपल्यातून निघून गेले. बाबांचं कार्य, बाबांनी पंथाला दिलेली एक दिशा, हे सर्वांनाच आपल्याला सगळ्यांना सर्वस्कृत आहे. कारण बाबांच्या चालण्यातून आणि बोलण्यातून सगळ्याच कृतीतून आपल्याला धर्म दिसत होता. आणि म्हणून बाबा चालतं बोलतं या धर्माचं एक विद्यापीठ होतं. त्यांच्या कृतीतून, त्यांच्या बसण्यातून, त्यांच्या उठण्यातून जो अनुभव 1.5 महिना मी भानखेडीच्या त्या भानखेडीला ज्या वेळेस बाबांचा त्या ठिकाणी आश्रम होता वास्तव्याला,
त्यावेळेस मी बाबांच्या प्रत्येक कृतीकडे खऱ्या अर्थानं बघत होतो की त्यांचं ते विजन जाणं ते पहाटेच निघून जाणं आणि मग विजनाला बसलेले असताना ज्यावेळेस ते बसले आहेत त्यावेळेस त्या ईश्वराचं चिंतन करत होते ती त्यांची प्रसन्न असलेली मुक्ता ह्या सगळ्याच गोष्टी बाबांच्या त्या ठिकाणी बघायला मिळालेल्या होत्या. एक प्रसंग बाबांच्या माध्यमातून आम्हाला समजलेला होता की बाबा इंदला या ठिकाणी आले होते आणि इंदल्याला आले असताना आता जे सोनपेटकर बाबा आहेत डोऱ्या डोंगरात त्यांनी बाबांना सांगितलं होतं की बाबा इथे महावाक्याची पोथी तुम्ही लावा. त्यावेळेस बाबा त्यांना म्हणाले होते की मला नाही लावता येणार. कवीश्वर कुलाचार्य श्री बाळकृष्ण बाबा कारंजेकर या गादीवर या ठिकाणी आहेत. या ठिकाणी विद्वान असं पात्र या ठिकाणी आहे आणि म्हणून मी ती पोथी नाही लावू शकत कारण माझेही जे निमित्त आहे ते निमित्त कवीश्वर कुलाचार्य श्री मुरलीधर बाबांच्या सान्निध्यानात होते आणि म्हणून तो एक ऋणानुबंध माझा या घराण्याशी या कुळाशी खऱ्या अर्थानं लाभलेला आहे. तपस्विनी आदरणीय अक्का ह्या सुद्धा अमरावती आश्रमामध्ये होत्या. तपस्विनी हिराबाई ह्या सुद्धा त्या आश्रमामध्ये म्हणजे हा सगळा संबंध त्या आश्रमाशी आलेला होता आणि म्हणून अत्यंत प्रेम खऱ्या अर्थानं बाबांच्या विषयी आमच्या त्या आश्रमातील सर्वच साधक आणि तपस्विनींचं होतं. बाबा गेल्याचं ऐकून अत्यंत दुःख झालं. मी अमरावती आश्रमातील सर्व संत महंत तपस्विनींच्या वतीनं कारंजेकर गादीच्या असलेल्या शिष्य गाद्या नातू गाद्या यांच्या वतीनं त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील असलेले सर्व संत महंत भिक्षुक यांच्या वतीनं श्री गोविंद प्रभू सेवा समितीच्या वतीनं श्री गोविंद प्रभू सेवा समितीचे उपाध्यक्ष आदरणीय महंत श्री वांदेशकर बाबासह सर्व पदाधिकारी या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली बाबांना या ठिकाणी समर्पित करतो. दंडवत प्रणाम. कैवल्यवासी आचार्य प्रवर पंतभूषण ज्ञान भक्ती वैराग्याचा महामेरू महाराष्ट्राधिकरण महानुभाव पंथाने या आचार्यांच्या पायाजवळ सदैव नतमस्तक व्हावा असे अधिकरण या ठिकाणी जाऊन आज 10 दिवस झालेले आहेत. दुःखित अंतकरणाने सर्व संत महंत आचार्य उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी बाबांचा असलेला प्रेमळ स्वभाव आणि बाबांचा अधिकारवाणीतून असलेले शब्द हे मला सुद्धा अनुभवायला मिळाले. असो, वेळ खूप झालेला आहे म्हणून या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर महानव आश्रम माळवाडी आश्रमाचे संस्थापक संचालक गुरुवर्य पंतभूषण आचार्य श्री अंकुळनेरकर मोठे बाबाजी यांच्या वतीने, त्याप्रमाणे श्री देवदत्त आश्रम आचार्य प्रवर पंतभूषण श्री जाधववाडीचे मोठे बाबा, त्याप्रमाणे आदरणीय श्रद्धेय पंतभूषण वैराग्यमूर्ती आचार्य प्रवर श्री चांदुरीचे मोठे बाबा, आमचा समस्त अंकुळनेरकर परिवार या सर्व परिवाराच्या वतीने बाबांना श्रद्धांजली तर अर्पण करू शकत नाही, परंतु अखेरचा दंडवत. त्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील आचार्य प्रवर मंत श्री तळेगावकर बाबा, पुणे जिल्ह्यातील सर्व मठमंदिरे, अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मठमंदिरे यांच्या वतीने बाबांना भावपूर्ण असं अखेरचा दंडवत करतो. थांबतो. वंदे श्री चक्र. परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय स्वर्गीय बाबाजींच्या जाण्यानं केवळ हा परिवारच नव्हे तर भगवान श्री चक्रस्वामींच्या विचारावर तत्वज्ञान श्रद्धास्मरणे प्रयोग करणारा प्रत्येक व्यक्ती दुःखीच आहे. बाबांचं कार्य फार मोठं आहे. मानवा संप्रदायासाठी बाबांनी फार मोठं कार्य केलेलं आहे. आमचा संबंध त्यांचा कुळाच्या दृष्टीने अत्यंत जवळचा होता. बाबा पारिमंडलीय कुळातून आलेले असल्यामुळे बाबांचं पारिमंडलीय कुळावर अतिशय प्रेम होतं. शेवटपर्यंत त्यांनी प्रेम आपलं अबाधित त्या कुळाविषयी ठेवलेलं आहे. असे बाबाच्या जाण्यानं नक्कीच संपूर्ण परिवार दुःखी झालेला आहे.
पारिमंडल कुळाच्या वतीने आणि संपूर्ण माणिकर परिवाराच्या वतीने तसेच जळगाव जिल्हा मानव परिषद आणि अखिल भारतीय मानव परिषदेच्या वतीने भावना भावपूर्ण आदरांजली. कैवल्यवासी परमपूज्य भक्तानिष्ठी हरिदंडीयुक्त आचार्य मोठी बाबा हे अजात शत्रू आणि निर्वैर व्यक्तिमत्व होते. इतकंच नाही तर सर्व उपाधी असूनही जड चेतन सर्व उपाधी असूनही निरभिमान व्यक्तिमत्व. अनेक प्रसंगांमध्ये जेव्हा जेव्हा कनशला काही कार्यक्रम आयोजित केले त्यावेळेस बाबांना जेव्हा अतिशय सहज कार्यक्रमात येऊन बाबांनी आम्हाला उपकृत केले. श्री क्षेत्र जायचा देव निवासी कैवल्यवासी आमचे गुरुवर्य श्री क्षेत्र जायचा देव निवासी म्हणजे बाबांसाठी कैवल्यवासी आचार्य मोठे बाबांचं अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. जिव्हाळ्याचा स्नेह होता. दोघंही एकमेकाशी निराभिमानतेने वागत असत. जेव्हा जेव्हा केव्हा बाबा जायचं देवा देत असेल काय दोघांचं जे आतून प्रेम होतं कधी बरोबरीत बसत नव्हते. हे इतकं बाबांची निरभिमानतेचं बाबांच्या नम्रतेचं प्रतीक दिसत. इतकंच नव्हे तर सिल्लोडला जेव्हा आमच्या कुटुंबाचा जो अवसर होता त्या अवसराला बाबांनी स्वतः 4 दिवस त्या ठिकाणी उपस्थित राहतो. आपल्या निरभिमानतेचं आपल्या नम्रतेचं दर्शन घडलं. बाबा सर्वांशी लहान निश्चित असेल त्याच्याशीही अतिशय प्रेमानं जिव्हाळ्यानं त्याला आपलं समजून त्याच्याशी वागत असत. हा सगळ्यात मोठा गुण बाबांचा आत्मसात करण्यासारखा आहे. मला जे काही सांगायचं आहे ते मी बाबाच्या स्मृती ग्रंथामध्ये लिहून पाठवलेलं आहे. ते आपल्याला वाचायला मिळेल. अधिक न बोलता कैवल्यवासी आचार्य प्रवत त्रिदंडीयुक्त महाराष्ट्र अधिकर सर्वज्ञ श्री चक्रधरोक्त वयनाचार्य श्रद्धेय श्री मोठे बाबांना समस्त खामणीकर परिवाराच्या वतीने त्याचप्रमाणे श्री क्षेत्र राहेर येथील समस्त पुजारी मंडळी संस्थांच्या वतीने श्री क्षेत्र आंबारी येथील समस्त पुजारी मंडळी आणि संस्थांच्या वतीने श्री क्षेत्र सायगाव येथील संस्थान आणि पुजारी मंडळीच्या वतीने त्याचप्रमाणे समस्त खामणीकर परिवाराच्या वतीने आणि माझ्या श्री क्षेत्र कणाशी येथील समस्त ग्रामस्थ संत महंतांच्या वतीने मी भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो. आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर पंथातील ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपस्वी ज्यांचा सर्वांशी संपर्क होता अत्यंत जिव्हाळ्याचा. प्रत्येकाला असं वाटत होतं की आपलं एक आत्मीयतेचं ममतेचं श्रद्धास्थान आहे. अशा प्रकारचं स्थान आपल्यातून दुरावलेलं आहे. जसे आमचे भगवान श्री चक्रधर महाराज गोविंदप्रभू महाराजांची थाप चिंतित होते. सगळ्या जीवाची चिंतेची नाहीतर मग गोविंदप्रभू महाराजांची थाप चिंतित. अशी थाप बाबांनी योग्य गुणवर्धन ज्यांच्यामध्ये झालेलं आहे त्यांच्या पाठीवर थाप मारलेली आहे. आणि ती थाप चिंतनारे या ठिकाणी बरेचसे उपस्थित असतील. त्यापैकी मीही एक आहे. बाबा पंथीय ज्ञान तर बाबामध्ये होतच. 3 स्थळं 5 स्थळं याचा अभ्यास असून सुद्धा परंतु बाबांचा एक विशाल दृष्टिकोन एक असा होता की गीता तत्वज्ञान याच्याकडे आपला थोडासा कानाडोळा असतो. गीतेबद्दलचं आपण प्रवचन वगैरे करतो परंतु पंथातला एक तपस्वी 3 स्थळावर प्रवचन पोथी व्याख्यान करणारा व्यक्ती त्यांनी एक नवा पायंडा आपल्यामध्ये पंथाला दाखवून दिला
गीतेच्या 18व्या अध्यायावर 18 विद्वानांचे प्रवचनाचं आयोजन भावांनी सर्वप्रथम पंथामध्ये करून दाखवलं. हा त्यांचा एक नवा पायंडा. त्यानंतर सातीरूप ग्रंथ याच्याकडे पंथीय लोकांचा दृष्टिकोन फक्त आहेत एवढे ग्रंथ आहेत वगैरे वगैरे बोलण्याचा भाग आहे, परंतु ते कसे आहेत काय आहेत याच्यावर ते प्रवचनांचं आयोजन करण्याचा एक नवा पायंडा बाबांनी आमच्या पंथांवर घालून दिला. केवळ पोथी करणंच हा भाग नव्हता. पोथीच्या इतरही काही समाजामध्ये आपण काही कार्य करायला पाहिजे. इतरही जे दुर्लक्षित ग्रंथ आहेत त्याच्यावरच प्रवचन ठेवून लोकांमध्ये त्याचा प्रचार व्हायला पाहिजे. ही बाबांची अत्यंत क्रांतिकारी दृष्टी होती आणि ती क्रांती बाबांनी करून दाखवलेली आहे. अशा प्रकारचं सर्वस्पर्शी त्यांचं धोरण दृष्टी पंथातल्या सगळ्यांनी त्याच्याकडे आत्मीयतेनं साहित्याकडे पाहावं अशा प्रकारची बाबांची एक वेगळ्याच प्रकारची धारणा आमच्यासोबत त्यांनी दिलेली आहे. तर या सगळ्या गोष्टी आठवून दिल्यामध्ये माझ्याकडे त्या गीता प्रवचनातला 17वा अध्याय होता. अध्यायाचं प्रवचन होऊन खाली आल्यानंतर बाबांनी माझ्या पाठीवर हात टाकला. चौपट बाबा खूप छान बोलला. आता छान बोलून काय बोलून त्यांनी त्याचं एक केलं किंवा एक आलेल्या व्यक्तीचं शब्दसुमनाने सुद्धा स्वागत करणं. नाहीतर बऱ्याचशा ठिकाणी प्रवाचक जातात, प्रवचन करून उतरल्यावर बाबा आलेल्या त्या प्रवाचकाची मिरवणूक काढत होते. मिरवणूक काढल्यानंतर त्याचा सत्कार करायचे. सगळ्याच प्रकारचे सुवर्णदान पण बाबांनी त्यावेळेस केलेलं आहे. सगळ्या भक्तांना सुवर्ण दिले, आरती दिली. अशा प्रकारचे कार्य त्यागमय जीवन जमा करण्याची वृत्ती नसती बाबामध्ये, देण्याची वृत्ती बाबांनी खूप ठेवलेली. समाजामध्ये दान दातृत्व केलं, अन्नदान केलं, द्रव्यदान केलं वगैरे सगळ्याच प्रकारच्या गोष्टींचा स्पर्श करून बाबा आधी आमच्यातून गेलेले आहेत. हा त्यांचा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या चरणी शेवटचे समर्पण अर्पण करून धन्यवाद प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज यांना आपलं सर्वस्व जीवन समर्पण करून परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे परमार्गाचा व्यापार करीत आपली साधना उच्चरित करणारे परमपूजनीय पट्टाधीक्षित महाराचार्य परम आदरणीय श्रद्धेय श्री मोठे येळणकर बाबा यांनी आपली शरीर यात्रा या लोकातून संपून आज 10 दिवस पूर्ण होते. त्यांच्या या 10 दिवसाच्या कालावधीत त्यांचा गुणगौरवपर त्यांचा स्मृती आठवून त्यांच्याविषयी आपल्याला जे दुःख झालं ते दुःख व्यक्त करण्याचा हा प्रसंग त्या निमित्ताने आपण सर्व इथं एकत्रित जमलेलो आहोत. तसं बाबांविषयी प्रत्येकांना काही ना काही एक अनुभव आहे आणि प्रत्येकाच्या भावना त्या उचंबळून येतात, प्रत्येकाला त्या उद्धृत कराव्या वाटतात. तर तसं प्रत्येकाने जर एक लेख जर दिला तर बोलण्याचा वेळ तो वाचेल. आणि मी सुद्धा जास्त वेळ घेत नाही, कारण बाबा माझ्यापेक्षा वयाने आणि सर्वच गोष्टींनी फार मोठे होते. मी बाबांपेक्षा फार लहान होते, पण बाबा माझ्याशी ते हितगुज करत होते की आजपर्यंत बाबांनी कमीत कमी 40 वर्षात तरी जे जे काही कार्य केलं असेल त्या सर्व कार्यांचा हितगुज सर्वप्रथम तो माझ्यापाशी केला जातो. आणि त्या हितगुजानंतरच ते कार्य, मग ते पोथीचं असो, बाबांनी जे नवीन उपक्रम जे आरंभिले ते श्रीमद भगवद्गीता, सप्तग्रंथ किंवा शहापूरचा कार्यक्रम या वेगळा, आणखी पंथामध्ये जो बाबांनी जो नवीन उपक्रम सुरू केला होता की सर्व पंथीयांच्या सूत्रपाठ हे मुखोद्गत असावं, यासाठी
श्रीमद सूत्रपाठाचं मनन प्रत्येक आश्रमात जाऊन आणि नसुद्धा मननच घ्यायचं नाही तर त्यावर योग्य पारितोषिक सुद्धा बाबांनी ठेवलं आणि ते प्रत्येकांना दिलं. अशातनं बाबांचं आणि माझा जो संबंध आहे तो फार जवळचा आहे आणि बाबांच्या जर स्मृती मी सरळ उद्धृत करायचं म्हटलं तर एक ग्रंथ तयार होईल. म्हणून त्या माझ्या स्मृती मी माझ्याच स्मृतीत ठेवतो, त्या माझ्याच पाशी ठेवतो. मी जर प्रगट करत नाही, फक्त एवढंच सांगतो की आज बाबांच्या 10 दिवसांच्या जाण्यामुळे आपल्याला जे दुःख झालं, वास्तविक बाबा हे खूप संबंधाला गेले, त्यांचं भलं झालं, त्यांनी देऊन. पण त्यांच्याविषयी आपल्याला दुःख होण्याचं कारण म्हणजे की आपल्याकडून ते गेल्यामुळे आपण त्यांच्या वंदनाला, भजनाला, पूजनाला, सर्वच गोष्टींना, त्यांच्या मार्गदर्शनापासून, निरूपणापासून आपण वंचित झालो. आणि त्यामुळे त्यांच्या त्या सर्वच निरूपणाचा, आदर्शाचा आपल्याला खेद होणं हे क्रमप्राप्त आहे. आणि दुसरी गोष्ट की ज्यांच्याजवळ दोन दंडवत घालावे, ज्यांचं भजन पूजन करावं तेच आज अंतरलं, त्यामुळे दुःख होणं हे साहजिक आहे. जसं आपला एखादा विशेष जर गमावला तर आपल्याला फार दुःख होतं. कशामुळे की आपण त्या विशेषापासून, त्याच्या वंदनापासून वंचित झालो. मग ज्यांचं आपल्याला की जड आणि चेतन दोन्ही म्हणजे लाभत होतं, की मार्गदर्शनही घडत होतं, भजन पूजन घडत होतं आणि दंडवत घालून प्रशोभ मोडल्या जात होता, तेच आज प्रशोभ मोडणं ते अंतरलं. त्यामुळे सर्वांना खेद होणं हे साहजिक आहे. बाबा हे गुणाचे भोगते होते. बाबांनी कधी कोणाचे दोष पाहिले नाही. एखादा सदोष व्यक्ती जरी असेल पण त्याच्याजवळ काय गुण आहे त्या गुणाकडे बाबांनी लक्ष देऊन त्याच्या गुणाचा उपयोग करून घेतला. आणि त्यामुळे बाबा हे सर्वांना प्रिय होते. मला सुद्धा बाबांच्या जाण्यामुळे एकच दुःख आहे की बाबा मला नेहमी आपल्या जवळ घेऊन बसायचंय. त्यामुळे मला नेहमी अधिकृती, समानुकृतीचा दोष घडला, परंतु मी त्या दोषाचा बाबांपुढे प्रश्न मोडू शकलो नाही. आणि म्हणून ते सतत दुःख माझ्या हृदयात सतत राहणार आहे. तर ते दुःख तसंच आपल्याला सर्वांना झालेलं दुःख, बाबांच्या परिवाराला झालेलं दुःख, या सर्व दुःखांना परमेश्वर हे दुःख सहन करण्याची या सर्वांना तशी दक्षता देव. आणि तसंच या परिवाराला आणि सर्वांना बाबांविषयीचे झालेलं दुःख, त्या दुःखात मी सहभागी आहे. आदरांजली, श्रद्धांजली, अखेरचा दंडवत नाही, आम्ही सतत दंडवत करत राहणार, शेवटपर्यंत दंडवत करत राहणार. या गोष्टीपासून मी फार अलिप्त आहे. आणि म्हणून हे भावपुष्प मी त्या आदर्श महान आत्म्यास समर्पण करतो. आपल्या सर्वांना दंडवत प्रणाम. साडेदहाची वेळ दिली होती ईशचिंतनाची, तर आता ईशचिंतनाला आरंभ व्हावा. त्यासोबतच आलेल्या सर्वच अभ्यागतांद्वारा बाबांप्रतीची आपली भावना अभिव्यक्त करायची आहे आणि ती होईलच आणि ती होऊ द्यावी. एवढ्या लांबून मंडळी आलेली आहे. याचा अर्थ असा होत नाही की ती विवेचन प्रवचन होईल याची दक्षता मात्र घ्यायची आहे. हा संकेत आहे आणि तो संकेत सगळ्यांनीच सांभाळावा अशी सविनय विनंती मी सर्वांप्रती करेन. या जगात जन्माला जो आला पुन्हा तो त्याच रूपाने परत अपरिहार्य पण आल्यानंतर ज्या दोन गोष्टी या जगात मिळतात, एक आहे भव्यता आणि एक आहे दिव्यता.
या भव्यतेचं प्रदर्शन डोळ्यांना दिपवतं आणि दिव्यतेचं दर्शन हे त्या दिव्य विभूतीचा जवळ अनुभवावं लागतं. ती अनुभवण्याची जागा म्हणजे कैवल्यवासी श्रीमान. आमच्या श्री अष्टनाथ परंपरेचं वसा आणि वारसा सर्वांगाने चालवणारा एक पवित्र, सक्षम आणि समर्थ ज्येष्ठ नेतृत्व आम्ही आज हरवलंय. त्यांच्या आठवणी साठवणीतच आहे. ती साठवण सदैव हृदयी हीच या क्षणी शोकभावना अभिव्यक्त करतो. त्यासोबतच ती शोकभावना साठवणीतली ज्या ज्या पंथीय बाबांवरचा पंथीयत्तर सर्वच स्तरापर्यंत बाबांचा संपर्क होता, त्या साऱ्यांनी ग्रथित स्वरूपात आपली शोकभावना व्यक्त केलेली आहे. ती दीपस्तंभ या स्मृत्यांक रूपाने पारिमांडाल्य महानुभाव संपादित आज परमेश्वराच्या चरणी आपल्या सगळ्या आचार्यगणांच्या उपस्थितीत आपल्या सर्वांच्या साक्षीने परमेश्वराच्या चरणी समर्पित केलेली आहे. वेळेचं भान म्हणण्यापेक्षा त्याची मर्यादा लक्षात घेऊन त्या वेळेतच ते कार्य होणं आवश्यक होतं आणि म्हणून ती एक अडचण होतीच. त्याच्यावरही मात करण्याचा आमचा प्रयत्न होता, परंतु वेळेवरच ही जबाबदारी, ही सेवा माझ्याकडे दिलेली होती. नेमकं ज्या वेळेस फायनल स्टेप करायची त्यावेळेस 103च्या पुढे ताप आला आणि मीच अनकॉन्शियस झालो. त्यामुळे काही ठिकाणी चुका राहिलेल्या आहेत. ती सर्वात पहिली चूक आमच्या श्रद्धेय दादाश्रींची एक कविता आहे सुरुवातीची गेलेली, त्याच्यात त्यांचं नावच टाकायचं आम्ही विसरलो. अर्थात मी ते सांगितलं होतं, परंतु मला भान नाही आलं, त्याच्यामध्ये माझ्यापर्यंत आले नाही. तशीच मोठी चूक आमचे जाधववाड्याचे बाबा, त्यांचा फोटो राहावा. एक बाबांना गंध लावलेला, या बाबांनी त्या बाबांना गंध लावला, असा एक बंद. त्याच्यावर नेमका परत प्रतिमध्ये त्याचा चेहरा झाकून टाकला. तो आताच मला विचार, कारण मी पण आताच बघितलं. हे झालंय श्रद्धाच आहे. त्या कधीही अभंग आहेत, त्या अभंगच राहतील. पण कुणीही कुठल्याही प्रकारचा आपल्या अक्षरांमध्ये मंडळीमध्ये काही झालं असेल तर एक मी व्यक्तिशः विनंती करेन की त्याबद्दल मला आपण क्षमा करावी. ते दोष अधिकृतरित्या मी जाहीररित्या घोषित करीत आहे. या ठिकाणी मी थांबतो. इक्कीसवीं शताब्दी के राष्ट्रीय धर्माचार्य, उनके निमित्त रखी हुई आज की भावपूर्ण श्रद्धांजलि कि मौत आने तक तलाशेंगे उसे ये जिंदगी जिसके लिए हम फिरा करते हैं. मौत आने तक तलाशेंगे उसे जिंदगी जिसके लिए ये जिंदगी लिए फिरते हैं. हमसे मोहब्बत करने वालों, किसी एक दिन हम यूं ही निकल जाएंगे और तुम यूं ही रोते रह जाओगे. जिस दिन अगर हम सोए तो फिर ना उठेंगे,
मैं अपने आप को इतना समेट सकता हूं कि कहीं भी कब्र खोद दो, मैं अपने आप को वहां लेटा सकता हूं। संपूर्ण उत्तर भारत की ओर से तथा गोपचंडी महानुभाव आश्रम नांदेड़ तथा जामोदेकर कुल परिवार की ओर से, नारेश्वर संस्थान की ओर से भावपूर्ण आदरांजलि। गोपाल। कैवल्यवासी आचार्य प्रवासी मोठे बाबांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरातून आलेले सर्व आदरणीय आचार्य, सर्व भिक्षुक वास्तविक व्यासता मंडळी, दुर्दैवाने आपल्या सगळ्यांची ही मनस्थिती झालेली होती की बाबा कधीतरी आपल्याला सोडून जाणार आहे. गेल्या 1.5 वर्षापासून ते मृत्यूशी झुंजत होते, परंतु दुर्दैवाने त्याच्यात आपल्याला यश आलं नाही. आज आपण पाहतो की महाराष्ट्रभर देशभर महानुभावांचा प्रचार प्रसार आणि अनेक प्रकारचे लोक वेदांताला लावले. त्याच्यामध्ये बाबांचा सिंहाचा वाटा निश्चितच आपल्याला बघावा लागेल. आज आपण पाहतोय बाकीचे संप्रदाय धडाडीने पुढे चालले. दुर्दैवाने बऱ्याच किलोमीटर त्यांनी आपल्याला लांब सोडून दिले, कारण आपली मान्यता ही बाबा की हे गुळीचे आहे, ज्याचा अधिकार असेल त्याला हे मिळेल. मी निश्चित या मताशी सहमत आहे. परंतु पूजनीय बाबांना आदरांजली वाहताना आपल्या सगळ्यांना हा संकल्प करावा लागेल की माझ्या स्वामींचा विचार तळागाळापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत जर न्यायचा असेल तर बाबांनी जे कार्य केले सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची आपल्याला दिशा दिली, याच्यावर आपल्याला चालावं लागेल. अनेक लोक आपल्याला धर्माला लावावं लागतील. आज आपण पाहतोय की निष्ठावान सगळे पंथीय तर आपल्या पंथामध्ये आहेत, परंतु अन्य लोक सुद्धा अनेक प्रकारचे आकृष्ट होत आहेत. ही सगळे अधिकरण बसली आपल्या महाराष्ट्रातली. आपण सारखं आहोत, त्यांना पंथाला लावलं पाहिजे, त्यांना उपदेश दिला पाहिजे. अशा प्रकारचं कार्य जर केलं तर खऱ्या अर्थाने बाबाचं कार्य सिद्धीला जाण्यासारखं होईल. माझ्या शेतोडीला आपल्या श्री दत्त मंदिर संस्थांना बाबा नेहमी यायचे, पायी यायचे. त्यांचा मार्ग तिथे राहायचा. आम्हाला परमेश्वर कृपेनं अनेकदा त्यांची सेवा करण्याचा योग त्या ठिकाणी आला. पण एक दुःख जरूर मनामध्ये आहे की हा जो आंबेडकरांचा आश्रम आहे तो 35-40 वर्षापूर्वी शेरोलीला होणार होता, पण आमचं कुठेतरी पुण्य कमी पडलं, त्याच्यामुळे ते आम्हाला सेवा मिळाली. परंतु त्यांचा विचार आम्ही सतत त्या ठिकाणी पेरत असतो. अनेक लोक आपल्या पंथाला लावत असतो. जेव्हा पहिली पोथी बाबांची पूजनीय आचार्य श्री लोणारकर बाबांची सजवण्यात केली, तेव्हा आम्ही याची आज्ञा घ्यायसाठी आलो होतो की बाबा आपण काढा तिथे त्या ठिकाणी पोथी. त्यांनी सांगितलं नाही, बाबांना सांगा करायचे, आणि त्याला आज्ञा दिली. त्यामुळे 2 वर्ष त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे पार पडले. आणि नुसती बाबांनी आज्ञा दिली नाही, 15-15-20 दिवस त्या पोथीमध्ये थांबले. सगळा आश्रम त्या ठिकाणी आला. अशा प्रकारचं उदार महत्वाने आणि सगळ्यांना समान प्रेम करणारा आपल्या पंथामध्ये एक चांगलं नेतृत्व हरवलंय. दुःखाची गोष्ट आहे. मी तमाम महाराष्ट्राच्या पंथी अनुयायांच्या वतीने, ग्रस्त वास्तविकांच्या वतीने, माझ्या शेतवडी दत्त मंदिर संस्थांच्या वतीने, अग्रवाल परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. धन्यवाद.
कैवल्यवासी श्रद्धेय बाबाजी यांच्या आठवणी प्रत्येकांच्या मुखातून वेगवेगळ्या पद्धतीने निघत आहेत आणि आपण इतक्या दूरपर्यंत आपण आलो तर त्या सर्व आठवणींना नमस्कार करण्यासाठी ह्या ठिकाणी मी उपस्थित झालेलो आहे. जया नाण्याचे निदर्शने पापा होती पुरशरणे तयाचा अभेर न करावा पवणे भलतिंग बंदावे. अशी ही बाबांची स्मृती त्यांच्या प्रत्येक कार्याला प्रत्येक धर्माच्या क्रियेला या ठिकाणी नमन करतो आणि बालकृष्णाश्रम बदनापूरचा मोठाश्रम व धाराशिवकर संपूर्ण परिवार त्यांच्या वतीनं शेवडीकर परिवाराच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.